लागलं की मुलांचं पळून जाण्याचं प्रमाण काय होऊन जातं, जास्त सकाळी जास्त. आणि सकाळच्या याच्यातच सगळं कसं काय शिकून होईल बरं, हां होऊ शकत नाही ना. तर असं आहे एकंदरीत मुलं हे ॲब्सेंट जास्त म्हणजे पळून जास्त जाण्याचं प्रमाण आहे. आणि नेमकं त्याच्यामागचं कारण त्यांचा काय शौक आहे, क्रिकेट आहे ना. ओके चला आपण राहिलेला भाग बघूयात आता. मनुष्य हा फार स्वार्थी आहे. मनुष्य फार म्हणजे फार स्वार्थी आहे. कारण मनुष्यानं काय केलंय, सगळं माझं माझं अशी जुनी म्हण आहे, माझं माझं कबाड वज असं म्हणतात. तसं जर बघायला गेले तुम्ही, तसं बघायला गेलं तर आपण या धर्तीवरती जन्माला जे आलोत ते नागडे उघडे आलो होतो. आपण जन्माला येत असताना काही शर्ट पॅन्ट घालून आलो का, नाही. म्हणजे आपल्याला जन्म दिला आईने, आपण उघडे नागडे आलोत. त्याच्यानंतर हा सांसारिक रूपाचा जो गाडा आहे, जो प्रपंच आहे, तो मांडला गेलेला आहे. सगळे स्वरूपाचे जे वादविवाद भांडणं, हा सर्व जो काही प्रपंच आहे हा स्वार्थापोटी होत चाललेला आहे. आणि आपल्या ज्या काही मूल गरजा आहेत त्या सर्वच्या सर्व मूल गरजा ज्या आहेत, तर सगळ्या गरजा कोणीच पूर्ण करत नाही, तर तो फक्त करतो निसर्ग. कोण पूर्ण करतो, निसर्ग करतो. एक लक्षात ठेवा. कारण आपण एवढं, मला सांगत ना, तुम्हाला हवा विकत घेण्याची गरज पडते का, पाणी विकत घेण्याची गरज पडते, जमीन विकत घेण्याची गरज पडते, नाही ना. लक्षात ठेवा, हे आपण आपल्या गरजेसाठी तयार केलं. तुम्ही नवीन जमीन तयार करू शकता का, तर लक्ष द्यायचंय. माणूस जो आहे तो स्वार्थी असल्या कारणाने सगळ्या नैसर्गिक बाबीवरती तो स्वतःचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा निसर्ग हा जसा आहे तसाच आहे. तर माणसाच्या ज्या काही मूलभूत ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा या इयत्ता 6वीच्या पुस्तकात नैसर्गिक साधने या पाठाच्या माध्यमातून हवा, पाणी आणि जमीन या सर्वच्या सर्व ज्या काही गरजा आहेत तो निसर्ग आपल्या पूर्ण करत असतो. यातनं आपल्याला दिसून येतंय की या ठिकाणी एक आकृती समजा दिलेली आहे, तर ह्या आकृतीच्या माध्यमातून काय प्रश्न तयार होतो, तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्याच्यावरती तुम्ही विचार करायचा आहे. जसं की पक्षी कोठे राहतात, तर पक्षी कुठे राहतात, झाडावर म्हणजेच निसर्गात राहतात. गायी कुठे चरत आहेत, कुठे चरत आहे गायी, कुठे चरतात, रानात, जंगलात, बरोबर आहे. रस्ता, झाडे कुठे आहेत, तेही जमिनीवर आहे. नदी कुठून वाहत आहे, तर नदी कुठे वाहते, जमिनीवरच वाहते. विमान कुठे आहे, आकाशात. लक्षात ठेवा, आकाशात जर हवा नसेल ना तर विमान उडू शकत नाही, बरोबर आहे. तुम्ही पतंग घेता, पतंग घेतल्यानंतर हवा नसताना तो उडतो का, नाही. तर विमानही उडायचं असेल तर त्या विमानालाही हवेची गरज लागते. म्हणजे निसर्गातील असलेल्या हवेची गरज विमानालाही लागते, विमान जरी आकाशात उडत असलं तरी. होडी कशावर तरंगते, पाण्यावर. आणि पाणी कशावर आहे, जमिनीवर आहे, बरोबर आहे. पाणी जमिनीवर आहे. म्हणून माणसाला जी काही नैसर्गिक संसाधने जी आहेत, जी हवा, पाणी आणि जमीन, ह्या 3 नैसर्गिक संसाधनांपासून सर्वच्या सर्व धरतीवरील सजीव सृष्टी जिवंत आहे, निर्मिती होत आहे, वाढत आहे, समाप्त होत आहे. लक्षात ठेवा. तर नैसर्गिक साधने काय आहेत
ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. बघा, म्हणजे मग यावरून असे लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी, जमीन यांच्याशीच संबंधित आहे. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असं म्हणतात. भूगोलाच्या मध्ये आपण नेहमी बघत असतो, भूगोलामध्ये आपण नेहमी बघत असतो की या पृथ्वी तलावरील असलेले आवरणाचे प्रकार सांगा. पृथ्वीवरती आवरण आहे जे आपल्याला दिसत नाही. आपण जमिनीवरतीच आहोत. शिलावरण, शील म्हणजे दगड, दगडाचं आवरण, शिलावरण, शील म्हणजे दगड आणि आवरण म्हणजे वरचा त्याला झाकल्या गेलेला जो भाग आहे तो शिलावरण. जलावरण म्हणजे पाण्याचं आवरण. जसं की आपण नेहमी म्हणतो असतो की पाणी किती टक्के आहे आपल्या धर्तीवर? 71% पाणी. बघून घ्या, पाणी 71% आणि जमिनीचा भूभाग फक्त 29%. आणि जर तसं जरी विचार केला या विज्ञानाच्या माध्यमातून तर जमिनी 100% नाही का? जमीन 100% ना, त्याच्यावरतीच आहे ना सर्व काही, त्याच्यावरतीच आहे सर्व. लक्षात ठेवा. तर शिलावरण, जलावरण आणि वातावरण यावरतीच सर्वच सर्व निसर्ग, सर्व सजीव सृष्टी ही अवलंबून आहे. तसेच विविध जीवांचा वावर किंवा संचार या तिन्ही आवरणात असतो. विविध जीव, आपण सर्व जीव आहोत. जीव, सजीव आणि निर्जीव हे जीवाचे दोन प्रकार. जे निर्जीव आहेत म्हणजे ज्यांचा जन्म होत नाही, ज्यांचा मृत्यू होत नाही, ज्यांची हालचाल होत नाही, जे स्थलांतर करू शकत नाहीत, त्याला निर्जीव म्हणायचे. आणि जे सजीव म्हणजे जे आपल्यासारख्या जीवांना जन्म देतात, जे वाढतात, जन्म घेतात, ज्यांचा मृत्यू होतो, जे स्थलांतर करू शकतात, जे शिक्षण घेऊ शकतात, ज्ञान घेऊ शकतात, हे सर्व आपण जे काही करायला लागलेलो आहे हे सर्व सजीव आहोत, जे मानव करू शकतो. हे जीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जीवावरण, जीव आपण काय म्हणतो, अरे नको त्याचा जीव घेऊ नकोस, है ना, त्याचा जीव घेऊ नकोस. म्हणजे जीव म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता आहे, बरोबर आहे ना, ज्यात ऑक्सिजन घेण्याची क्षमता आहे. मग जे सजीव आहेत, जे ऑक्सिजन घेतात, ज्यांची वाढ होते, ज्यांचा विकास होतो, ते सर्व ज्या भागात राहत असतात त्या भागास सर्वसाधारणपणे, सर्वसामान्यपणे वैज्ञानिक भाषेच्या दृष्टिकोनातून त्याला जीवावरण असं म्हटलं जातं. जीवावरण, जीवाचं आवरण किंवा जीवाचा वास ज्या ठिकाणी आहे. वास म्हणजे आपण सोडलेला वास नाही, तर वास म्हणजे राहणे, निवास म्हणतो ना, तर निवास, वास तसं. तर पृथ्वीची ही आवरणे निसर्गता निर्माण झालेली. कोणी तयार केलं का? पाणी कोणी तयार? मी सांगितलं, पाणी हे ऑलरेडी निसर्गच तयार करतो. जमीन एकदाची तयार झालेली आहे. तुम्ही हवा दूषित करू शकता, परंतु हवा निर्माण करू शकत नाही. लक्षात आलंय का? तुम्ही हवा दूषित करू शकता, परंतु हवा निर्माण करू शकत नाही. आणि हे आपण जे आहे तर मागच्या 5वीच्या इथेच शिकलेलो. चला पुढे जाऊया. तर पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. आपल्या सर्व आजूबाजूला हवा नाहीये का? हवेचा थर आहे. लक्षात ठेवा. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजेच जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. पृथ्वीचा जो भाग दिसतो आहे आपल्याला, म्हणजे आपण भूगोलाच्या नकाशात त्या ग्लोबलवरती बघितलं तर आपल्याला 71% पाणी दिसतंय, 29% जमीन दिसते, जे आपण शिकतोय. म्हणजे हे दोन्ही जे काही घटक आहे ते जलावरण आणि शिलावरणाचा भाग आहे. जलावरण पाण्याचं आवरण, शिलावरण दगडाचं आवरण म्हणजे जमिनीचं आवरण.
यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेने जास्त आहे. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की जलावरण हे जास्तीच आहे, पाण्याचं आवरण जास्त आहे ना, आवरलंय फक्त वरतून. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे 71% जे आहे ते 71% पाणी आणि 29% काय आहे, जमीन आहे, लक्षात ठेवा. मग स्थायू जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकाकडे आपण संसाधने म्हणून बघतो. सहज प्रश्न केला जातो, अरे तुझं जीवन जगण्याचं साधन काय आहे? मग मला जर विचारलं, अरे तुझं जीवन जगण्याचं साधन काय, मी म्हणलो मी शिक्षकी व्यवसायात आहे. शेतकऱ्याला जर विचारलं की रे बाबा तू लग्न कार्य करायचंय, तू तुझ्या बायको पोरा बाळांचं पोट कसं भरशील, तू तुझं जीवन जगण्याचं संसाधन काय आहे, तो म्हणून मी शेती करतो. कोणी म्हणून मी ड्रायव्हरचं काम करतो, कोणी म्हणतो मी मिस्त्री करतो, कोणी म्हणेल मी वकिली, कोणी जेवढे काही व्यवसाय आहे ते, हे जीवन जगण्याचं जे साधन आहे, म्हणजे ज्यातून आर्थिक स्वरूपामध्ये इकॉनॉमिकल दृष्टिकोनातून जो पैसा स्त्रोत जो निर्माण होत असेल त्याला संसाधन असं म्हणायचं, लक्षात ठेवा. म्हणजेच या घटकाचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. बरोबर आहे का? गरजा आपल्या महत्वाच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण आणि अजून पुढे आरोग्य, या माणसाच्या आता मूलभूत गरजा होऊनच बसलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी फक्त अन्न, वस्त्र, निवाराचीच गरज होती, पण जशी जशी औद्योगिक क्रांती होत गेली, जशी जशी नवनवीन शोध लागले, लोकसंख्या वाढत गेली, आजार वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्यात, मग माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, मग आरोग्य आणि मग शिक्षणाचीही गरज पडू लागली, लक्षात ठेवा. आता आपण या तीनही घटकांचा जो आहे तर आपल्याला सविस्तरपणे काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. मग आता या ठिकाणी सविस्तर अभ्यास करत असताना प्रथमतः आपण त्यातला जो आहे वातावरणाचे जे काही थर पडतात, वातावरणाचे 5 थर कोणते, असं या ठिकाणी एक प्रश्न केलेला आहे. त्यापैकी आपण हवेच्या संदर्भामध्ये चांगलं जाणून घेऊयात. आपण विज्ञानवादी बनलो पाहिजेत, आपल्या म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीला चिकित्सक पद्धतीनं पाहिल्या गेलेलं पाहिजे, लक्षात ठेवा. तर हवा पृथ्वीभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, 6 निष्क्रिय स्वरूपाचे असे काही वायू आहेत. नायट्रोजन डाय ऑक्साईड आहे, त्यानंतर सल्फर डाय ऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे, त्याचप्रमाणे धूलिकण पण आहे. हे सर्वच्या सर्व जे आहे ते सर्वच्या सर्व कशामध्ये आहेत, हवेत आहे. मग हवा आपल्याला मोजून विकत घेता येते आहे ना, हवा डोळ्याने दिसते ना, आपल्याला दिसत नाही. हवा डोळ्याला दिसत नसल्या कारणाने हवेमध्ये असलेले जे काही नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन असे अनेक निष्क्रिय वायू, नायट्रोजन हे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, नाहीतर आपण त्यांना आपल्या एखाद्या तराजूमध्ये मोजून काढलं असतं. परंतु हे जे वैज्ञानिक शास्त्रज्ञ लोक आहेत हे त्यांनी त्यांचं प्रमाण ठरवलेलं आहे, लक्षात ठेवा. मग तपंबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात, लक्षात ठेवा. या ठिकाणी जे आहे पृथ्वीवरती जो भाग आहे, या ठिकाणचा जो काही दिसतोय तो भाग नकाशामध्ये असा एक चतकोरचा एक भाग, त्या भागामध्ये जवळपास 80% वायू असतात. हे सगळे जी मी वाचलेत या ठिकाणी. तर स्थितांबरामध्ये हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढील दलांबर आणि आयनांबरमध्ये वायूचे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर व त्या पलीकडील वायू हे आढळत नाहीत, कारण आपल्या संशोधकांना, वैज्ञानिकांना, खगोलशास्त्रज्ञांना, भौगोलिक शास्त्रज्ञांना जे काही आहेत, जसे की आपण सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, नॅप्च्यून, प्लुटो, युरेनस इथपर्यंत ग्रहांची आपण माहिती द्यायला लागतो.
त्याच्या पलीकडेही ग्रह आहेत. माझं तुम्हाला सांगून झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, सूर्य हा एकच नाहीये, चंद्र हा एकच नाहीये, पृथ्वी ही एकच नाहीये. आता मला काय म्हणायचंय, आता इथलची इथं बघा. चला, तुम्हाला अनवर सर दिसू राहिले का? तुम्हाला मॅडम दिसायला लागल्यात का? कारण तुमची नजर त्याच्या आरपार जात नाही, किंवा तिथपर्यंत तुमची नजर जाऊ शकत नाहीये. सरळ सरळ साधे गड्या हो, आपली पाठ आपल्याला दिसत नाही, आपली पाठ आपल्याला दिसत नाही. बरोबर आहे का? मग आपली पाठ आपल्याला दिसत नसेल तर मग जे सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी युरेनस प्लुटो नेपच्यून हे जे ग्रह आहे ते खगोलशास्त्रज्ञांनी दुर्बिणीच्या माध्यमातून हे ग्रह शोधून काढलेले आहेत. तेवढ्या भारी काचेचा अजून शोध लागणं बाकी आहे, जेणेकरून त्याच्याही पलीकडे काही असेल हे शोधणं अजून प्रयत्न हा चालूच आहे. लक्षात ठेवा. तुमच्या अशा लक्षात आलं आहे की पृथ्वीभोवताली असलेले अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख असा घटक म्हणजेच हवा आहे. हवा म्हणजे काय? हवा म्हणजे सरळ साधं आहे. सर, मी नाकानं हवा घेतो आणि तोंडाने सोडतो. हो, आपल्याकडे माहिती आहे. तू कोणची हवा घेतो रे? मग तुम्ही सांगता, सर मी ऑक्सिजन घेतो आणि मी कार्बन सोडतो. अरे पण बाकीचे इतर सर्व आहेत ना. ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे, नायट्रोजन आहेत, पाण्याची वाफ आहे, अनेक धूलिकण आहेत. हेही हवेचे घटक आहेत. मग या सर्व घटकांना मिळून काय तयार होते? हवा होते. आणि हवेचा एका जरी घटकामध्ये असंतुलन झालं तर निसर्गाची असलेली जी नैसर्गिक व्यवस्था आहे ती व्यवस्था डळमळते. ती व्यवस्था डळमळते म्हणजे होतं काय? आपण म्हणतो, अरे काय झालंय, इकडं असं झालं, अरे तिकडे याची साथ आली, अरे तिकडं खूप जास्तीचा पाऊस पडायला लागला, अरे तिकडं जास्तीची थंडी वाजायला लागली, अरे तिकडची जमीन अशी आहे, अरे इकडची जमीन अशी. हा सर्व जो काही घटक आहे तो वातावरणातील असलेले या हवामानातील होणाऱ्या बदलामुळे आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे निसर्ग काय करत असतो? त्याचं संतुलन हा ठेवण्याचा प्रयत्न नियमित आणि सतत होत असतो. एक लक्षात ठेवा. वायू बरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ म्हणजे काय? बाष्प. याचा देखील समावेश हवेमध्ये होतो. तुम्हाला वारंवार मी सांगत असतो, थंडी वाजू राहिली, थंडी वाजू राहिली, थंडी वाजू राहिली. कॉमेडीचं मजाक जरी म्हटलं, कुठं वाजू राहिली, कुठं आवाज आला, मी सहज कॉमेडीचा प्रश्न आहे. लोकांचे सर म्हणले थंडी वाजली, थंडी वाजली. कुठं आवाज आला थंडी वाजू राहील तर थंडी ही वाजत नाही, थंडी ही जाणवते, थंडी ही भासते. बरोबर आहे. आता जर आपण या ठिकाणी आपल्या वरच्या छताला जर छिद्र पाडलं, सूर्याचे किरण जर आज जर घेतले तर आपल्याला त्याच्यामध्ये अनेक धूलिकण दिसतील. इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे उडताना दिसतं धूलिकण. सध्या वातावरणामध्ये असंख्य धूलिकण आहे. नाही का धूलिकण? पृथ्वी फिरत नाही, सूर्यच फिरतो ना फक्त. पृथ्वी, सूर्यही फिरतो आणि पृथ्वीही फिरते. रुपालीने एकदम छानसा प्रश्न केलाय की सर सूर्य फिरत नाही, फक्त बाकीचे इतरच ग्रह फिरतात. तिचा प्रश्न एकदम छान आहे. आता मग मी तुम्हाला प्रश्न असा करतो, हिचं म्हणणं आहे सूर्य फिरत नाहीये. आता मी एका घडीला मान्य केलं, समजा तो फिरतो, परंतु आता समजा मी मान्य केलं की सूर्य फिरत नाही. सूर्य जरी फिरला नसता तर काय झालं असतं? अंधारच राहिला असता. बर, दिवस रात्र झाली नसती. अजून ऋतूची निर्मिती झाली नसती. ऋतू उन्हाळा, हिवाळा, पावसाळा वगैरे, ज्या ठिकाणी उन्हाळा आहे त्या ठिकाणी उन्हाळाच राहिला असता,
ज्या ठिकाणी पावसाळा आहे त्या ठिकाणी पावसाळाच राहिला असता. आपली पृथ्वी सुद्धा फिरली नसती ना, आपण जगलोच नसतो. आपण जगलो नसतो. एक लक्षात ठेवा, पृथ्वीची गती इतर सर्व ग्रहापेक्षा फार अतिविशाल आहे. वी कान काउंट इट. आपण त्याला मोजू शकत नाहीये. आपण चित्रपटात बघतो किंवा काहीतरी अशी जोराची हवा सोडल्यासारखं बघा, कशी लोक असे वाहत वाहत दूर 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 जातात. आई सूर्य फुंकारे मारते, मग तो जाळ पेटतो. आपण बस स्टँडवरती किंवा एका ठिकाणी उभं राहा, एखादी जोराची गाडी जर आपल्या जवळून गेली ना, आपण त्या गाडीकडे ओढल्या जातो. वर जातो की नाही जातो? मग आपण त्या गाडीकडे का ओढल्या जातो? कारण ती गाडी स्वतः बरोबर मोठी हवा घेऊन येते. मग जर सूर्य फिरला नसता तर दिवस रात्र झाली नसती, ऋतुमान झाले नसते. आणि आपण म्हणतो ना, आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे जी पृथ्वी फिरते ती फिरली नसती. ती फिरली नसती तर दिवस रात्र झाले नसते आणि आपण जगलोच नसतो. सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळं सूर्य फिरतो. बघा पुढे, हवेतील वायूचे प्रमाण पृष्ठभागाजवळ जास्त व जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तस तसे कमी होत जाते. लक्षात ठेवा, हवेतील म्हणजे सांगायचे तात्पर्य काय आहे की पृथ्वीच्या वरती आपल्याला आपण का जिवंत आहोत? कारण या ठिकाणी हवा आहे. म्हणजे जमिनीलाच लागून, म्हणजेच या ठिकाणी शिलावरणालाच लागून जे आहे, तर हवेचं प्रमाण जे आहे ते जास्तीचं आहे. हवा जास्त आहे. आणि आपण जसं जसं जमिनीपासून उंच जाऊ तसं तसं हवेचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं. तुम्ही पतंग किती उडवता याची मला कल्पना नाही, परंतु एवढा आकाशात जर उंच पतंग गेला तो एका वेळेला तो स्थिर होऊन जातो आकाशामध्ये. हवा नसते तिथं, आकाशात स्थिर होऊन जातो. मी तुम्हाला म्हटलं, आपले सविता विल्यम्स, कल्पना चावला, नील आर्मस्ट्रॉंग, हे जे तुम्हाला सांगितलं की बघ, कल्पना चावला, सविता विल्यम्स, नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावरती गेल्यानंतर तो यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघा त्यांचे. बघितल्यानंतर तुम्हाला कळेल किती निश्चित तरंगत असतात वरती ते. असे पाणी असं जरी टाकलं तर पाणी वाहत नाही, पाणी असंच तरंगतं ते चित्र. मी सांगतो ते सत्यता ऐकून घ्यायला. चित्रपटात दाखवतात, ऍक्च्युली चित्रपटात दाखवल्या गेलेल्या वस्तू या मी तुम्हाला युट्यूबवरच बघा म्हटलं. चित्रपटातल्या गोष्टी खऱ्या नसतात. ते युट्यूबवरती जे काही गेलेले, जे चंद्रावर गेले लोक काही, त्यांचे ते व्हिडिओ ज्यावेळेस तिकडून त्यांनी पाठवलेले त्या व्हिडिओकडे लक्ष द्यायचं. चित्रपटात ते काही दाखवतात, चित्रपटामध्ये भूतही दाखवतात, तुम्ही भूतालाही मानता. मग हवेतील घटकाचे प्रमाण व काही उपयोग काय काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं. बघा काय झालंय, नायट्रोजनचा जो उपयोग आहे तो जीवांना आवश्यक काय मिळतंय, नायट्रोजनमुळे प्रथिने मिळतात. अमोनिया निर्मितीमध्ये नायट्रोजन फार महत्वाची भूमिका पार पाडतो. त्याचप्रमाणे हे जे नायट्रोजन जे आहे, तुम्ही नेहमी दुकानावर गेल्यानंतर कुरकुरे घेता, पॉपकॉर्न घेता, चिप्स घेता, ते जवळपास 4-4, 5-5, 6-6, 1-1 महिने, 1-1 वर्ष अगोदर तयार झालेले असतात कंपनीतून. एवढे दिवसाचं तुम्ही सडकं पडकं खात राहता, पण ते का तशाच्या तसं राहतं? कारण ते काय झाले, ते पदार्थ हवाबंद झालेले आहेत.
मग हे हवाबंद जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी या नायट्रोजन वायूची गरज असते. ते टाकत असताना सीलपॅक करत असताना तो नायट्रोजन वायूच्या साह्याने ते बंद केलं जातं. या ठिकाणी ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी ती वापरल्या जातात. त्याचप्रमाणे अग्निशामक नळकांड्यामध्ये या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. त्यानंतर अर्गॉन, ते हवेतील जे वायूचा जो काही उपयोग आहे तो काय काय आपण या ठिकाणी पाहत होतो. तर ऑक्सिजनचा जो उपयोग आहे तो काय सजीवांना श्वसनासाठी, श्वसन आपण नाकाद्वारे ऑक्सिजन घेतो आणि पुन्हा नाकाद्वारेच कार्बन डायऑक्साईड सोडतो. ओके. तसंच ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजनचा उपयोग होतो. जर हवेमध्ये ऑक्सिजन जर नसेल ना तर कोणाच्या अंगावरती किती राखेळ टाका किंवा कशावरही राखेळ टाका आणि त्याला आग लावा, ते जळणार नाही. फक्त जळण्यासाठी ऑक्सिजनचीच गरज आहे. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी. कार्बन डायऑक्साईड बघा आपण जो सोडतो त्यातनं वनस्पती अन्न तयार करते. बघा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज आहे. त्याचप्रमाणे अग्निशामक नळकांड्यामध्ये ते वापरतात. जसं की आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेत ते हे नाही का ते असं आग विझवायचं, त्यातनं ते असं हे पावडर वगैरे निघतं ते आहे. मग त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरला जातो म्हणजेच आग विझवण्यासाठी. त्याचप्रमाणे अर्गॉन नावाचा हा सुद्धा वायू आहे. हा लक्षात ठेवा, हा कशात वापरतात तर विजेच्या बल्बमध्ये. वीज लाईट त्या बल्बमध्ये ते बारीक असतं तो जो वायर आहे तो त्याच ती जी लाईट जे लागल्यानंतर फुटल्यानंतर जो फटक्कन जो आवाज येतो तो त्या धातूचा आहे. लक्षात ठेवा अर्गॉन या धातूचा आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर हेलियम आहे. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंखाच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये हा वापरण्यात येतो. म्हणजे आपण म्हणतो गाडी कशावर चालते, पेट्रोलवर चालते, बरोबर आहे. आपण स्टोव्ह पेट्रोलला त्यासाठी रॉकेल लागतं, चुलीमध्ये लाकडं लागतात. तसं विमान चालवण्यासाठीचं जे काही इंधन आहे ते इंधन काय आहे, हेलियम. कोणता गॅस आहे, LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस, ते सुद्धा पेट्रोलच आहे एक प्रकारचं. त्यानंतर निऑन आहे हवेतील एक घटक. मग जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात त्याचा वापर केला जातो. जे दिवे अशा चमकत नाही की अशी दिवे चमकत नाही की लाईट चमकणार लाईट, त्यामध्ये वापरतात निऑनला. त्याचप्रमाणे क्रिप्टॉन, त्यामधनं फ्लोरोसेंट पाईपमध्ये याचा वापर होतो. त्यानंतर झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा वापर होतो. तो जो काही आपण फोटो काढताना जो फ्लॅश उडतो ना त्याच्यामध्ये याचा वापर हा केला जात असतो. लक्षात ठेवा. हे सगळे हवेतील घटक आहेत, त्यांचे उपयोग आपण या ठिकाणी पाहिले. या ठिकाणी या चित्राचं निरीक्षण आपण जर केलं तर या ठिकाणी चित्र दिसतं. या ठिकाणी कंपनीची जी काही धुरकांडी आहेत त्या धुरकांड्यातून हवा निघा लागलेली आहेत. गाडीसुद्धा आहे, ते गाडीसुद्धा प्रदूषण करायला लागली, ती सुद्धा धूर सोडायला लागलेली आहे. त्यानंतर काही ठिकाणी आग लागली गेली असेल तर त्या आगीतून सुद्धा धूर हा निघताना आपल्याला वारंवार दिसत असतो. तर मग या ठिकाणी वरील सर्व चित्रामध्ये धुराचे उत्सर्जन आणि या विविध माध्यमातून ते होत असताना आपल्याला दिसतं. हा धूर थेट वातावरणामधील हवेमध्ये मिसळतो व त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. या वायू प्रदूषण यालाच आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. म्हणजे काय आहे, हवेतील असलेले जे मूळ घटक आहेत. आता आपण हवेतील असलेले मागे घटक बघितले, या घटकामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, अर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन या प्रकारचे हवेतील असलेले काही घटक आहेत. परंतु ह्या घटकामध्ये आपण ज्या वेळेला कंपनीतून निघणारा धूर आहे किंवा गाड्याने केलेले सोडलेलं प्रदूषण आहे, त्यातून निघणारं धूर, जाळेतून आगीतून निघालेलं धूर आहे, यामुळं हवेचं असलेलं जे आहे ते प्रदूषण म्हणजे तिचं जे काही मूळ जो घटक आहे त्यामध्ये बिघाड होतो.
त्यामुळे या ठिकाणी काय होतं की हवेतील जो सर्व हवेचा घटकेचा जो समतोल आहे, जो सारखेपणा आहे, त्या सारखेपणालाच आपण वातावरण म्हणू. परंतु तो सारखेपणा जर बिघडला गेला, एखादा वायू कमी जास्त झाला, आपण सहज वर्गात तुम्ही एखाद्या वेळेला वेगळाच वास सोडता, त्यावेळेस सगळेजण काय म्हणून जातात, तुमचा समतोल बिघडतो आणि तुम्ही नाकावरती हात ठेवता. बरोबर आहे ना. घरामध्ये ठसका लागला, घरात मिरच्या वगैरे काही जळल्या गेल्या तर आपलंही त्या ठिकाणी डोळ्यातून नाकातून पाणी यायला लागतं आणि आपलाही समतोल बिघडतो. तर हे असं होतंय. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणाचे प्रमाण जे आहे ते सतत वाढत चाललेलं आहे. वायू प्रदूषण होत चाललेलं आहे, लक्षात ठेवा. मोठमोठे उद्योगधंदे आहेत, लाकूड आहे, कोळसा आहे, हे जाळणं आहे, अचानकच मात लागलेली आग असेल, यातनं काय झालंय की हवेचं संतुलन बिघडले आणि त्यामुळे हवेमध्ये वायू प्रदूषणाचं प्रमाण हे वाढलेले, लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा एक घटक आपण या ठिकाणी समजून घेऊयात, तो तुम्हाला या ठिकाणी मला सांगणं महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे ओझोनचा थर. ओझोनचा थर तुम्हाला मी सांगितले भूगोल शिकत असताना, ओझोन, लक्षात ठेवा. आता सध्या आपल्याकडे आता थोडं कमी झालंय प्रमाण, 5, 10, 15 एक वर्षापासून थोडंसं उष्णतेचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याचं क्लोरोफ्लोरो कार्बन अशा स्वरूपातला तो एक वायू आहे. समजा गॅस, ज्यांच्या घरात गॅस आहे, गॅस म्हणजे तुमच्याकडचं गॅस नाही, घरामध्ये जे गॅस आहेत ना, गॅस म्हणण्यापेक्षा त्याला गॅस म्हणतो, ते फ्रीज जे आहे, फ्रीजच्या मागे अशा काही काड्या आहेत बघा, अशा काहीतरी इलेक्ट्रिक काड्या, त्याच्यामध्ये गॅस आहे, जे काही थंड वगैरे ठेवण्यासाठी जे काही लागतो तो गॅस तयार कंपन्यातून निघणारा जो धूर आहे, तो धूर डायरेक्ट आकाशात गेल्यानंतर जो ओझोन वायूचा जो एक थर आहे, वरती थर आहेत, हवेचे वेगवेगळे थर आहेत, त्या थराला डायरेक्ट छेद पाडून टाकतो तो निघालेला धूर. आणि त्यामुळे आता तो जो ओझोन वायूचा जो थर आहे, तो सूर्याची येणारी सरळ प्रकाश किरणे जी आहेत ती अडवण्याचं काम ते करत असतो. तो गडद आहे थोडा. परंतु हा ओझोन, हा जो क्लोरो कार्बन हा जो आहे, या कार्बन जो आपण याच्यामध्ये फ्रीजच्या मागच्या साईडला शीतपेय तयार करतात त्यात जो वापरला जातो, त्यातनं तो निघाल्यानंतर सरळ लगड डायरेक्ट ह्या ओझोन थराला छेद करतो. तर अशा कंपन्याला जागतिक स्वरूपामध्ये 10-15 वर्षापूर्वी नोटीस देण्यात आल्या की या स्वरूपाचं उत्पादन जे आहे क्लोरो कार्बनचं हे बंद करा. तर त्याचं आता प्रमाण काय झालंय, कमी झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सध्या उष्णता ही थोडी कमी आता होत चाललेली, लक्षात ठेवा. तरी ऐकून घ्या एकदा. वातावरणाच्या स्थितांबर या स्तराच्या खालच्या भागात O3 या वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवासाठी फार महत्त्वाचं आहे. ओझोनचा थर काय सांगतो, त्याला संरक्षक कवच असं सुद्धा म्हटलं जातं. संरक्षक कवच पूर्ण पृथ्वीला, नाहीतर आफ्रिका खंडातील लोकांकडे बघा, पूर्ण काळे बक आहे. त्याचं कारण हा क्लोरोफ्लोरो कार्बन नाही आहे, तर ती डायरेक्ट विषुववृत्तीय आहे प्रदेश आहे. त्या ठिकाणी सूर्याची किरण सरळ त्या आफ्रिका खंडावरती पडत असल्या कारणाने काय होतं, त्या ठिकाणी उष्णता जास्त आहे. त्यामुळे तिथले लोक काळे आहेत. आणि ज्या ठिकाणचे लोक गोरे आहेत ना, त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाची किरण तिरकस जातात. त्यामुळे त्या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण कमी आहे. आणि हवा म्हणजे तरी नेमकं काय मी तुम्हाला सांगितलं. मग या ठिकाणी वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये
ओझोन म्हणजे O3 वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होत नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवासाठी फार महत्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवासाठी फार हानिकारक असतात. ती फार हानिकारक असतात आणि ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवाचे संरक्षण होते. ठेवा. वातानुकूलन यंत्रे एसी, रेफ्रिजरेटर, शीतपट्ट्या, शीत डब्बे, हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोन वायूच्या थराचा नाश होतो. तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन जो होता तो डायरेक्ट छेद पाडतो. त्यामुळे या ठिकाणी ओझोन वायूचा नाश करण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड हे 2 वायू ह्या ओझोन वायूच्या थराचा नाश करतात. एक लक्षात ठेवा. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन दिन म्हणून मानला जातो. 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून मानला जातो कारण ओझोन वायूचं महत्त्व पटावं यासाठी. एक लक्षात ठेवा. सहज आपल्याला आपण पाणी म्हटलं की सरळ तांब्या घेतो, ग्लास घेतो, जे काही भेटेल त्यात घेतो आणि भरतो. परंतु पाण्याच्या ही अवस्था या 3 स्वरूपाची पाणी आहेत. पाणी ही 3 स्वरूपात आहे. घन, द्रव आणि वायू. पाण्याची अवस्था 3 आहे. घन, द्रव आणि वायू. आता घन म्हटलं सर्वसाधारणतः पाणी 3 अवस्थांमध्ये आपल्याला आढळते. पाण्याला रंग, चव व वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात. म्हणून पाणी हे वैश्विक द्रव्य किंवा विद्रावक आहे. वैश्विक विद्रावक आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा असा एक सहज शब्द आहे. पाण्यात कोणचा जसा रंग टाकला तसं पाणी होऊन जात असते. पाण्याला रंग नाही, गंध नाही, चव नाही, काहीच नाही. मग प्राण्यामधील रक्त, वनस्पतीमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही. म्हणून पाण्याला जीवन असं म्हणतात. जीवन म्हणजे आपला ढाब्यावाला जीवन नाही. पाणी म्हणजे आपलं जीवन. एक लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी सांगितलं की पाण्याच्या अवस्था 3 आहेत. मग या ठिकाणी या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर बर्फस्वरू भूभागातील व इतर पाणी, पिण्यासाठी उपलब्ध पाणी. तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर पिण्यायोग्य पाणी काहीतरी असलं गे म्हणजे मॅक्झिमम आपण म्हणतो ना 29% जमीन आहे, 71% पाणी आहे. सगळं पाणी कशात साठवलेलं आहे? समुद्रात. आणि समुद्राचं पाणी कसं आहे? खारं. लक्षात ठेवा. त्यामुळे पाणी पिण्यासाठी फार कमी आहे. पृथ्वीवरील या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर पृथ्वीवरती 97% पाणी आणि 2.7% जे काही पाणी हे जे काही जमीन आहे एवढीच आहे. म्हणजे या अशा स्वरूपामध्ये पाण्याची धर्तीवरील. मग पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहेत. असलेलं पाणी सजीवासाठी पुरेसे आहे असं का म्हटलं गेलंय? कारण पर व्यक्ती जवळपास दिवसातून 5 लिटर पाणी प्यावा असा सारासार
एक वैज्ञानिक असा एक संकेत आहे. तरी आपण 5 लिटर पाणी पितो दिवसभरातून, नाही पित. ते पाणी न पिल्या कारणाने आपले पोटाचे अनेक आजार, बाकीचे तुम्ही सोडणारे बाकीचे वायू प्रदूषण आणि या सगळे काही घटक जे असतात त्यामुळे निर्माण होत असतात, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे आपण बाहेर निसर्गाचं निरीक्षण करतो. निसर्गाच्या निरीक्षण करत असताना आपल्याला नदी अशी वाहत असताना आपल्याला दिसत असते. मग पिण्यायोग्य पाणी आपण समुद्रात डायरेक्ट जाऊन पित नाहीये, तर ते नदी, नाले, ओढे, विहिरी ज्या आहेत या सर्वाच्या माध्यमातून आपलं पाणी पिण्याचं जे काही स्रोत आहे. तुम्हाला जर म्हटलं शहरी भागातील जर मुलांना जर म्हटलं करे पाणी कुठून भेटतं, तर पोरं सांगतात नळातून. शहरी भागातील मुलांना जर म्हटलं करे दूध कोण देतं, तो म्हणतो दूधवाला मामा, दूधवाला भैया. तर अशा स्वरूपाच्या त्यांचं काही चुकीचं नाही आहे शहरी भागातल्यामुळे, कारण त्यांना दूध आणून कोण देत, त्यांनी गायी पाहिल्या नाही, त्यांना म्हशी पाहिल्या नाही. शहरी भागातील मुलांना पाणी वा नदी नाले त्यांनी कधी पाहिले नाही, वड्यातून ओढून येतं कधी पाहिलं नाही. त्यामुळे ते म्हणतात पाणी कुठून येतं, तर नळातून येतं. कारण बिल्डिंगीत राहतात त्यामुळं वरून पात्राचा पाऊस पडतो किंवा काय होतं त्यांना काही कळत. या सगळ्या गोष्टी आहेत. असो तर या ठिकाणी पाणी मिळण्यासाठी ओढे, नाले, छोटी तळी, झरे, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वावरतो. त्याशिवाय मानव कूपनलिका, विहिरी खोदूनही भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो. यासोबतच मानवाने नद्यावर बांधारे, लहान मोठी धरणेही बांधलेली आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा निर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. यामुळे पाणी टंचाई ही समस्या निर्माण झालेली आहे. तर तुम्हाला मी सांगितलं नदी, नाले, ओढे, तसं आता तलाव वगैरे बांधणं चालले, शेत तलाव वगैरे ते करणं चालू आहे. लोकसंख्या वाढत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येला पाहिजे त्या प्रमाणात पाणी हे सध्या उपलब्ध व्हायला लागलेले नाही. त्यामुळे अनेक पर्याय त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न आहे. जसं चला पुढचा भाग काय आहे, किंवा जो आपण बघितले हवा बघितली, आता जमीन. आपण जमिनीचं प्रमाण बघितलेलं आहे. किती आहे जमिनीचं प्रमाण? 29%. तर या ठिकाणी तुमच्या अशा लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपामध्ये पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवरती राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ तेही जमिनीचाच वापर करतात. त्याची गरज पूर्ण करण्यासाठी ते करत असतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल, भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनलेली आहे तेही आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ह्या धर्तीवरती जे 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 तुम्ही करताय, करणार आहात, ते सर्व आपण जमिनीवरच करत असतो. प्राणी असू द्यात, पशु असू द्यात, पक्षी असू द्यात, मासे जरी असू द्यात, जलचर प्राणी जरी असू द्यात, तरी ती पाण्यात जरी राहणार असले तरी पाणी कशावरती आहे? जमिनीवरतीच आहे. त्यामुळे जमिनीचाच वापर आपण संसाधन म्हणून मोठ्या प्रमाणात हा होत असतो. तर मग ही जी काही जमीन म्हणजे माती, माती म्हणजे जमीन, ही कशापासून, माती कशी तयार होते हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला थोडंफार निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला दिसेल पालापाचोळा दिसतोय, माती दिसते, वाळू दिसते, बारीक दगड दिसतात, मोठे दगड दिसतात. तर या ठिकाणी आपल्याला जे आहे तर पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे या आकृतीप्रमाणे आपल्याला पाहावयास मिळते. तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चालले असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्याचे नीट निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीतील तुम्हाला जमिनीच्या खाली काही थर आढळतील. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्याच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होतो. याला खुथित मृदा असं म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी,
कीटकांनी युक्त अशी असते. या मातीच्या थराला मृदा असे म्हणतात. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकाचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकाचे प्रमाण वाढत जाते. हे तर मूळ खडकाचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकामधून येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या मूळ खडकानुसारच ठरत असतात. मग मृदा तयार होण्याची क्रिया कशी आहे? मग ही माती कशी तयार होते? तर जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून म्हणजे घर्षणातून. त्यातून मग खडकाचं घर्षण कशाला होतं? ऊन, वारा, पाऊस यामुळे खडकाचं अपक्षय होतो. म्हणजे काय होतं? घर्षण होतं, तिची झीज होते. मृदेसाठी अजैविक घटकाचा पुरवठा होतो. अजैविक घटक जे जिवंत नाही आहे. हवा जिवंत आहे का? पाणी जिवंत आहे का? ऊन जिवंत आहे का? याचा परिणाम या दगडावरती होतो आणि मग त्याचा अपक्षय होतो आणि त्याची माती तयार होते. लक्षात ठेवा. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून निर्माण होणारी उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात. आता माझ्याकडे तर या ठिकाणी मग त्यामुळे काय आहे? त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या खडकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशीसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. माती होण्याची प्रक्रिया एकदम फास्ट माती तयार होत नाही. तुम्हाला मी सांगितलं ना, 8-10 वर्षानंतर त्या खडकाची काय व्हायला लागलेली? माती व्हायला लागलेली. माती व्हायला लागली म्हणजे तरी एकदम डायरेक्ट माती नाही व्हायला लागलेली. त्याच्यामध्ये थोडं रेवकटपणा, जसं की आई आपण दळून आणल्यानंतर अशी चाळते ना, चाळल्यानंतर पूर्ण लगेच बारीक पीठ होते का? त्यात काही ते कण राहतातच ना. तो कण अजून त्याच्यामध्ये आहे बघा 10 वर्षानंतर त्या दगडामध्ये. मग परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागते. किती वर्ष लागतात? 1000. फक्त 2.5 सेंटीमीटरचा मातीचा थर तयार होण्यासाठी. लक्षात ठेवा. जर 1000 वर्ष 2.5 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी लागत असतील तर त्यामुळे हे निसर्गप्रेमी लोक जे आहेत ते डोंगर तोडण्यासाठी, फोडण्यासाठी नकार देतात. झाडाची जंगलतोड करणं याला नकार देत असतात. कारण यामुळे जंगलाची झीज होत चालत असते. लक्षात ठेवा. त्यामुळे निसर्ग हा वाचला पाहिजे. बघा, मग पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकाम सारख्या कृत्रिमतेमुळे मृदा अल्पावधीतच नष्ट होऊ लागते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप ही कमी होते. मग पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीव हा करतात. या घटकाचा मानव देखील संसाधन म्हणून वापर हा करतो. त्याचप्रमाणे या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकाचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अत्यल्प आहे. लक्षात ठेवा. म्हणजे पृथ्वीच्या दृष्टिकोनातून हे सजीव जे आहेत ते सर्व सजीव या
हवा पाणी याचा पुरेपूरपणे वापर करत असतात. आणि ते अत्यल्प काय आहे का म्हणलेले, कारण उपलब्ध जमीन किती, फक्त 29%. हा, हे राहूनच गेलं. पिण्याचे उपलब्ध पाणी फक्त 0.3%, 0.3% आहे. ठीक आहे. आणि ऑक्सिजन हे 21% आहे. या स्वरूपामध्ये जे आहे, तर आपण या संशोधनाचा वापर करू. वरील कोष्टकाचा विचार करता ही साधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सर्व जमिनीसाठी पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतःचा व्यवसायावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच या काय झालं, संसाधनाचा त्याने तारतम्याने वापर करायला हवा. ती स्वतः बरोबरच इतर सर्व सजीवासाठी देखील आहे याचा मानवाने भान ठेवायला हवे. तर माणसाला जे आहे तर हवा पाणी जमीन ही जी आहे हे निसर्गाकडून भेटलेली महत्वाची देणगी आहे. तिचा वापर हा चांगल्या प्रकारे आपण करावा असं या पाठातून आपल्याला कळालेलं आहे.